यावल तालुक्यातील किनगाव या गावात एका 27 वर्षीय विवाहितेला आणि तिच्या 3.5 वर्षीय डोळ्याने अंध असलेल्या मुलास 27 वर्षीय विवाहितेची सासू आणि पतीने विहिरीत ढकलून दिले आणि सुरुवातीला अपघात झाल्याचा बनाव केला। ही घटना सोमवार दिनांक 13 जुलै रोजी घडली होती। मात्र विहिरीत ढकलल्यानंतर 3.5 वर्षीय बालकाचा मृत्यू झाला, तर 27 वर्षीय विवाहिता मात्र बचावली आणि तिने या संपूर्ण घटनेचा उलगडा करीत पोलिसांना माहिती दिली की सोनोग्राफीत पोटात अंध मुलगाच असल्याचे माहीत असताना गर्भपातासाठी तिच्यावर दबाव टाकला आणि तिने गर्भपात केला नाही। या रागातून तब्बल 3.5 वर्षानंतर या विवाहितेला आणि या मुलाला विहिरीत ढकलून ठार मारण्याचा प्रयत्न सासू आणि पतीने केल्याचे सांगितले। या त्यांच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात सोमवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तर या गुन्ह्यात मंगळवार दिनांक 14 जुलै रोजी दुपारी 12 वाजता संशयित पती आणि सासूला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। यावलकरांसाठी आनंदाची बातमी। यावल शहरात प्रथमच खवय्यांसाठी स्वाद आणि गुणवत्तेचा अनोखा संगम घेऊन आले आहे 56 भोग स्वीट्स। एकाच दालनात आता राजस्थानी आणि पारंपरिक चवीचे अस्सल पदार्थ, खास स्पेशल कांदा कचोरी, दही चाट कचोरी, खमंग मावा जिलेबी, इमारती जिलेबी तसेच ड्रायफ्रूट मिठाईचे सर्व प्रकार या ठिकाणी उपलब्ध आहेत। चविष्ट केसर पेढा, माव्यापासून बनवलेल्या विविध मिठाया या ठिकाणी आपल्याला मिळतील। कलाकंद, रसमलाई, रबडी, लस्सी, श्रीखंड असे विविध ताजे पदार्थ या ठिकाणी उपलब्ध आहेत। तर येथे सुप्रसिद्ध राजस्थानी स्पेशल पाणीपुरी देखील दररोज उपलब्ध आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी वाढदिवसाला लागणारे विविध प्रकारचे आणि विविध फ्लेवरचे केक देखील आपल्याला मिळू शकतील। यावल शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संकुलात पंचायत समितीच्या समोर एक वेळ अवश्य भेट द्या। 56 भोग स्वीट्स, यावल। किनगाव या गावात स्वप्नील भागवत पाटील वय 34 वर्ष हे दोन्ही डोळ्यांनी अंध विषम राहतात। त्या इस्मासोबत त्यांची आई आशाबाई भागवत पाटील वय 60 वर्ष ही वृद्धा देखील राहते। दरम्यान स्वप्नील पाटील यांचा विवाह सुमारे 4.5 वर्षापूर्वी सरस्वती पाटील या महिलेशी झाला होता। दरम्यान विवाहानंतर सरस्वती पाटील या गरोदर राहिल्या होत्या। सोनोग्राफीत त्यांच्या पोटातील बाळ हे डोळ्यांनी अंध असल्याचे निष्पन्न झाल्यावर स्वप्नील पाटील आणि आशाबाई पाटील यांनी सरस्वती पाटील यांच्यावर गर्भपात करण्यासाठी दबाव टाकला होता। मात्र त्यांनी गर्भपात केला नाही। तेव्हा 3.5 वर्षानंतर त्याच रागातून 13 जुलै सोमवार रोजी दुपारी सरस्वती स्वप्नील पाटील वय 27 आणि कृष्णा स्वप्नील पाटील वय 3.5 वर्ष या दोघांना दोन्ही डोळ्यांनी अंध असलेले स्वप्नील भागवत पाटील वय 34 आणि वृद्ध आशाबाई भागवत पाटील वय 60 वर्ष या दोघांनी शेत विहिरीत ढकलून दिले आणि त्यात 3.5 वर्षीय कृष्णा स्वप्नील पाटील याचा मृत्यू झाला, तर सरस्वती पाटील या जखमी झाल्या। ही घटना घडल्यानंतर सुरुवातीला स्वप्नील पाटील आणि आशाबाई पाटील यांनी अपघात झाल्याचा बनाव केला मात्र सदर सरस्वती पाटील यांनी पोलिसांना सांगितल्यानंतर त्यांच्या फिर्यादीवरून सासू आशाबाई भागवत पाटील आणि स्वप्नील पाटील यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। घटनेची माहिती जळगावचे अप्पर पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी पत्रकारांना देखील दिली। तर घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी DYSP अनिल बळगुजर, पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे, पोलीस उपनिरीक्षक अनिल महाजन, पोलीस हवालदार सागर कोळी हे घटनास्थळी दाखल झाले। घटनास्थळी फॉरेन्सिकची टीमला बोलवण्यात आले। घटनास्थळावर फॉरेन्सिक टीमकडून सूक्ष्म पंचनामा देखील करण्यात आला आहे। यावल शहरात प्रथमच डॉक्टर स्वप्नील डी खैरनार यांचे मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झाले आहे। डॉक्टर खैरनार यांना होमिओपॅथिकमध्ये 10 वर्षाचा दीर्घ अनुभव आहे। त्यांनी होमिओपॅथिकने हजारो रुग्ण बरे केले आहेत। होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते, पेशंटची भीती, चिंता, टेन्शन या सर्व गोष्टी लक्षात घेऊन तसेच पेशंटला असणारा त्रास आणि त्या त्रासामुळे दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणी पूर्ण समजून घेऊन योग्य तो उपचार केला जातो। होमिओपॅथी औषधाचा कुठलाच साईड इफेक्ट होत नसल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करीत आहे। तेव्हा डॉक्टरांकडे
स्वतःचा उपचार घेण्याकरिता 2 दिवस अगोदर अपॉइंटमेंट घेणे आवश्यक आहे. डॉक्टरांच्या इतर व्हिजिट धुळे, छत्रपती संभाजीनगर येथे देखील आहे. दर रविवारी सकाळी 9 ते 12 या वेळेत चंद्रकिरण मेडिकल धानोरा येथे देखील त्यांची व्हिजिट असते. डॉक्टरांना त्वचा रोगामध्ये देखील धुळे येथील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये 10 वर्षाचा दीर्घ अनुभव देखील आहे. तेव्हा रुग्णांनी डॉक्टरांकडे उपचार घेण्यासाठी सदर क्लिनिकमध्ये 8 ते 12 या वेळेत अपॉइंटमेंटसाठी भेट द्या आणि डॉक्टरांकडून योग्य उपचार करून घ्या. काय सांगणार यावेळी तालुक्यातल्या किनगाव गावामध्ये एक धक्कादायक घटना झाली आहे. एका अंध पतीने आपल्या आईच्या सोबतीने त्याच्या पत्नीला आणि अंध मुलाला विहिरीत टाकून दिले. काय घटनेच्या या संदर्भात काय गुन्हा दाखल झाला? काल यावल पोलीस स्टेशन हद्दीतील किनगाव येथील किनगाव येथे 8:30 वाजता सुमारे 8:30 वाजता एक घटना घडली आहे. त्याच्यात फिर्यादी सरस्वती स्वप्नील पाटील वय 26 वर्ष, जी की 70% ब्लाइंड आहे. हिने एक कंप्लेंट दाखल केलेली आहे आपण तिच्या म्हणण्यानुसार की काल 8:30 वाजता तिचा पती आणि तिचा सासू, तिचा पती हा पूर्णपणे ब्लाइंड आहे, सासू ब्लाइंड नाहीये, हे दोघं जण घेऊन त्यांच्या शेतामध्ये गेले आणि तिला तिथं धक्का देऊन विहिरीत पाडलं. या घटनेमध्ये तिच्या सोबत तिचा 3.5 वर्षाचा मुलगा कृष्णा हा देखील त्या विहिरीत ढकलल्यामुळे त्या ठिकाणी मयत झालेला आहे. तिच्या तक्रारीवरून आपण यावल पोलीस स्टेशन येथे BNS 103(1), 109(1) आणि 3(5) अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे. या घटनेचं फिर्यादीच्या सांगण्यानुसार कारण असं होतं की सदर जो मुलगा होता हा देखील ब्लाइंड जन्माला आलेला होता आणि त्या कारणास्तव तिचे पती आणि तिची सासू तिच्यावर राग धरत होते. या कारणातून त्यांच्या घरामध्ये कलह होता. या कलहातून त्यांनी तिला धक्का देऊन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आणि तिच्या मुलाला विहिरीमध्ये ढकलून ठार मारलेला आहे. या घटनेतील दोघी आरोपी आपल्या ताब्यामध्ये आहे. पुढील चौकशी सुरू आहे. नाव विचारेल तुला, तुझं पूर्ण नाव सांगायचं, दाखवणार नंतर मी पंचभूमी उपस्थित असलेलं तुमचं नाव विचारेल, तुम्ही तुमचं पूर्ण नाव सांगायचं, पूर्ण नाव सांगायचं. हे कॉन्टर आहे ना. अच्छा, म्हणजे त्या लाकडाच्या खाली लाकडाच्या खालच्या बाजूला लाकडाला तिनं धरलेलं होतं हा, असं. म्हणजे त्या लाकडांच्या खालच्या बाजूला ना, हा. त्या कोपऱ्याला. इकडे त्या कोपऱ्याला दगड फेकलं नाही, लाकूड आहे ना कॉन्टर, त्या कॉन्टरला असं धरलेलं होतं तिने. Vâng,